MPSC पेपरफुटी, MSCET परीक्षा घोटाळा व त्यामधील निवड प्रक्रियेतील पर्सेंटाईल पद्धत चुकीची असून शिक्षक पात्रता अर्थात TET परीक्षा रद्द करणे, सर्व निवड प्रक्रियेतील ऑनलाईन परीक्षा कायम रद्द करून ऑफलाईन घेण्यात याव्यात, याबाबत नांदेड जिल्हाधिकारी यांना संभाजी ब्रिगेडतर्फे निवेदन देण्यात आले। या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे धरणे आंदोलन पार पडले। विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात पेपरफुटी करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। पेपरफुटी करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलनाचा आज एक आम्हाला प्रोग्राम देण्यात आला होता। त्याचप्रमाणे नांदेडमध्ये देखील या ठिकाणी धरणे आंदोलन आम्ही करत आहोत। विद्यार्थ्याच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात या महिन्याखाली या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे। नीट पेपरफुटी प्रकरण असेल, MSCETचं या ठिकाणी पेपरफुटी झालेली आहे आणि त्याची जी पर्सेंटाईल पद्धत आहे ती पद्धत या ठिकाणी रद्द करण्यात यावी। त्याचबरोबर TETची परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात यावी, घेऊच नये, या सर्व मागण्यासाठी हे आंदोलन आहे। नीटची पेपरफुटी प्रकरण झालं, मंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला, पण जे NTAचे जे प्रमुख आहेत, जे NTA म्हणून ही जी संस्था आहे की जे नीटचा पेपर काढते, त्या पेपरचे जे प्रमुख महाव्यवस्थापक आहेत त्यांच्यावर कोणत्या पद्धतीची कारवाई झाली? जे 20 मुलं या ठिकाणी आत्महत्या केलेत, त्या 20 मुलांच्या आत्महत्येला दोषी ठरवून या ठिकाणी ते जे NTAचे प्रमुख आहेत त्यांच्यावर या ठिकाणी मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे। या केंद्रीय मंत्र्यावर देखील, शिक्षण मंत्र्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। आज या ठिकाणी नाना पाटील यांची जयंती आहे। नाना पाटीलांनी अशाच पद्धतीने सरकारच्या वेळोवेळी फसवणुकीच्या भूमिकेवर या ठिकाणी त्यांनी प्रतिसरकार निर्माण करण्याचं हे सांगितलेलं होतं। त्याच पद्धतीनं आमचं सरकारला म्हणणं आहे की येत्या काही दिवसात आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्या, नाहीतर या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन करण्याचा आम्हाला या ठिकाणी पर्याय दुसरा राहणार नाही।